जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थटी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजेच की सामाजिक शास्त्र टी परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या संदर्भात म्हणजेच की त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्न अतिसंभाव्य असतील या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर परिसर अभ्यास टी पेपर 1 आणि सामाजिक शास्त्र पेपर 2 यामधील 30 प्रश्नांची तयारी. महत्त्वाचं म्हणजेच की सामाजिक शास्त्रामध्ये 60 प्रश्न आणि परिसर अभ्यास 30 प्रश्न अशी महत्त्वाची तयारी आपण या एक लक्षात घ्या. आपल्याला जे की महत्त्वाचे प्रश्न विचारले जातील ते याच स्वरूपामध्ये असतील. तर बघूया आपण. महत्त्वाचं म्हणजेच की पहिला पॉईंट आहे की हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षांनी दिसतो? पर्याय 1 66, पर्याय 2 76, पर्याय 3 86, पर्याय 4 96. तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 76 वर्षांनी हॅलेचा धूमकेतू दिसतो. आता लक्षात घ्या, पाठीमागं हा हॅलेचा धूमकेतू कधी दिसला होता? तर 1986 मध्ये दिसला होता. लक्षात घ्या शेवटी. त्याच्यानंतर आता जर म्हणजेच की पुढे जाऊन जर बघितलं आपण तर 2062 साली हा हॅलेचा धूमकेतू लक्षात घ्यायचा आहे, दिसून येईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत. बघा महत्त्वाचं, प्लुटो ग्रहाचे ग्रहपथ कोणत्या वर्षी रद्द झाले? तर लक्षात घ्या, प्लुटो हा जो काही 9वा ग्रह होता त्याचं ग्रहपथ काढून घेण्यात आलं. तर बघूया आपण. 1 नंबरचा पर्याय आहे 2002, 2, 2004, 3, 2005 आणि 4 आहे 2006. तर योग्य उत्तर आपलं काय मित्रांनो या ठिकाणी? पर्याय क्रमांक 4 म्हणजेच की 2006 मध्ये प्लुटो ग्रहाचं ग्रहपथ काढून घेण्यात आलं. सध्या ग्रहमालेमध्ये किती ग्रह आहेत? तर 8 इतके ग्रह आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्या किती ग्रह? तर 8 ग्रह. त्याच्यामध्ये मित्रांनो एक लक्षात घ्या, असे कोणते ग्रह आहेत की ते आंतरग्रह आहेत? तर त्यामध्ये लक्षात घ्या, बुध आहे महत्त्वाचा. नंतरचा असणार आहे बघा शुक्र असणार आहे, शुक्र. त्याच्यानंतर पृथ्वी असणार आहे, पृथ्वी. त्याच्यानंतर मंगळ असणार आहे, मंगळ. म्हणजे की हे कसे ग्रह आहेत मित्रांनो? तर लक्षात घ्या आंतरग्रह आहेत. आता बाह्यग्रह कोणते आहेत बघा? हे आंतरग्रह म्हणून यांना लक्षात घ्या. आंतरग्रह सूर्याच्या बघा जवळचे ग्रह आहेत ते. आणि बाह्यग्रह कोणते आहेत? तर त्यामध्ये कोणते आहेत ते आपण लगेच बघूया या ठिकाणी. बाह्यग्रहामध्ये बघा गुरु आहे महत्त्वाचा. त्याच्यानंतरचा असणार आहे शनी असणार आहे, शनी. त्याच्यानंतर नेपच्यून, नेपच्यून बघा. आणि युरेनस या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये लिहूया याला. तर हे बाह्यग्रह आहेत. तर मित्रांनो पुढचा पॉईंट आपण या ठिकाणी पाहूया. बघा महत्त्वाचं म्हणजेच की लघुग्रहांचा पट्टा कोणत्या 2 ग्रहादरम्यान आहे? तर पर्याय 1 बुध शुक्र, 2 शुक्र पृथ्वी, 3 लघुग्रहांचा पट्टा कोणत्या 2 ग्रहादरम्यान आहे? 1 बुध शुक्र, 2 शुक्र पृथ्वी, 3 मंगळ गुरु, 4 गुरु शनी. तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. मंगळ आणि गुरु या दरम्यान आपल्याला लघुग्रहांचा पट्टा पाहायला मिळतो. हा समजा आपण मंगळ लक्षात घेतला आणि त्याच्यानंतर असणारा हा गुरु लक्षात घेतला, तर या दोन्हीच्या दरम्यान आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की लघुग्रहांचा पट्टा पाहायला मिळेल. लक्षात घ्या प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत परीक्षेमध्ये आपल्याला. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत. बघा या ठिकाणी ग्रहमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता? तर आता या ठिकाणी पर्याय 1 गुरु, 2 चंद्र, 3 टायटन, 4 गॅनिमीड. तर मित्रांनो योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 गॅनिमीड हा गुरुचा असणारा महत्त्वाचा काय तर उपग्रह आहे गॅनिमीड. तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह असणार आहे. तर टायटन हा एकूण शनीचा असणारा उपग्रह आहे मित्रांनो. सर्वात मोठा शनीचा उपग्रह आहे टायटन. त्याच्यानंतर चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहणार आहोत या ठिकाणी. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? तर बघा पर्याय क्रमांक 1 शुक्र, 2 पृथ्वी, 3 मंगळ, 4 शनी. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तर लक्षात घ्या लोह ऑक्साईड याच्यामुळं त्या ठिकाणी हा ग्रह कसा तर लाल ग्रह आपल्याला असलेला दिसून येतो. त्या ठिकाणच्या मातीमध्ये आयर्न ऑक्साईड म्हणूया आपण, हा घटक असल्यामुळं लोह ऑक्साईड किंवा आयर्न ऑक्साईड म्हणूया आपण त्याला. ऑक्साईड असल्यामुळं हा ग्रह कसा आहे तर लाल आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किंवा आपण चला आता बाकीच्या ग्रहांचे रंगसुद्धा त्या ठिकाणी थोडक्यात बघूया. निळा ग्रह लक्षात घ्या पृथ्वी म्हणजेच की निळसर रंग. बघा जलग्रह म्हणतो आपण, त्यामुळं पृथ्वीला आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे निळसर रंग त्या ठिकाणी. त्याच्यानंतर शुक्राचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सल्फ्युरिक ॲसिड किंवा कार्बन डायऑक्साईडचे ढग त्या ठिकाणी असल्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बघा एकूण पांढरा स्वरूपाचा रंग या ग्रहाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन शनी आहे तर फिकट पिवळा रंग आपल्याला पाहायला मिळतो. फिकट पिवळा कोणाचा? तर शनीचा.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण मित्रांनो. महत्त्वाचं आहे की कोणत्या ग्रहाला पहाट तारा म्हणतात. कोणता ग्रह आहे की त्याला पहाट तारा म्हणायचं. तर लक्षात घ्या, 1 पृथ्वी, 2 गुरु, 3 शुक्र, 4 शनी. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे तर शुक्र असणार आहे मित्रांनो. चला, प्रश्न महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी गुरु ग्रहाला वादळी ग्रह बी म्हणतात. लक्षात घ्या, कारण त्या ठिकाणी सर्वाधिक वादळं या ग्रहावरती निर्माण होतात. त्याच्यामुळं वादळी ग्रह कोणता तर गुरु. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. महत्त्वाचा प्रश्न आहे की ग्रहमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता. ग्रहमालेतील बघा सर्वात वेगवान ग्रह पर्याय 1 पृथ्वी, 2 शनी, 3 गुरु, 4 मंगळ. तर या ठिकाणी गुरु हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत. तर 1 शनी, 2 गुरु, 3 शुक्र, 4 मंगळ. तर सर्वाधिक उपग्रह आपल्याला या ठिकाणी कोणाला पाहायला मिळतात तर गुरुला पाहायला मिळतात. सध्या 92 इतके उपग्रह असतील गुरुला. त्याच्यानंतर शनी आहे मित्रांनो. शनीला या ठिकाणी बघा 79 ते 82 इतके उपग्रह पाहायला मिळतील. शुक्र एक असा ग्रह आहे की त्याला उपग्रह नाही. लक्षात घ्या, शुक्र आणि दुसरा बुध उपग्रह नाही. मंगळाला या ठिकाणी 2 उपग्रह आहेत. लक्षात घ्या, हाही प्रश्न महत्त्वाचा असणार आहे आपल्याला. मंगळाला 2 उपग्रह आहेत. आपल्या पृथ्वीला एकच उपग्रह आहे चंद्र. तर पुढचा पॉईंट बघूया. म्हणजे योग्य उत्तर काय असणार आहे आपलं गुरु असणार आहे, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला उल्कापातापासून बघा निर्माण झालेले सरोवर कोणते. तर एक निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाणारे सरोवर. आता सरोवराला या ठिकाणी विवर हा सुद्धा एक शब्द आहे बरं का. तर आपल्याला जर आला तसा शब्द तर लक्षात घ्या, सरोवर विवर. मित्रांनो, आतापर्यंतच्या 2 वेळा TET क्वालिफाय असण्याचा आणि 3 वेळा टेट एक्झाम देण्याचा अनुभव पूर्ण वापरून आपण महत्त्वाचं म्हणजे की आपले हे व्हिडिओ पाहत आहोत. तर नक्कीच मित्रांनो याचा फायदा होईल. स्किप न करता व्हिडिओ पहा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर पर्याय 1 सांबर, 2 चिल्का, 3 लोणार, 4 लोकटक. तर योग्य उत्तर काय असणार आपलं लोणार असणार आहे. आता एक लक्षात घ्या, लोणार हे सरोवर जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. महत्त्वाचं की बुलढाणा लक्षात घ्या. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की हे जे काही सरोवर आहे कोणतं लोणार, या सरोवराच्या पाण्याचा रंग अलीकडे बघा गुलाबी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कसा गुलाबी. तर गुलाबी होण्याचं कारण काय आहे रंग पाण्याचा तर हॅलो अर्चिया नावाचे जीवाणू वाढत असल्यामुळे. त्याच्यानंतर सांबर सरोवर हे कसं आहे तर खाऱ्या पाण्याचं राजस्थानमधलं. चिल्का सरोवरसुद्धा खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर चिल्का सरोवर ओडिशामधलं आहे ते. लोकटक सरोवर हे गोड्या पाण्याचं आहे आणि ते आहे मणिपूरमध्ये लोकटक सरोवर. तर पुढचा पॉईंट आपण बघूया मित्रांनो महत्त्वाचा. टायटन हा कोणत्या ग्रहाचा प्रसिद्ध उपग्रह आहे. तर बघा 1 नंबर पृथ्वी, 2 शनी, 3 गुरु, 4 मंगळ. तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2 शनी. तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी पृथ्वीचा चंद्र हा उपग्रह आहे महत्त्वाचा आपला चंद्र. त्याच्यानंतर गुरुच्या बाबतीत गॅनिमीड हा सर्वात मोठा आहे. गॅनिमीड गुरुचा सर्वात मोठा आणि आपल्या ग्रहमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता तर गॅनिमीड. कोणाचा आहे तो गुरुचा आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की मंगळाचा जर आपण विचार केला मंगळ ग्रहाचा तर फोबोस आणि डेमोस हे 2 उपग्रह आहेत मित्रांनो. फोबोस आणि डेमोस कोणाचे मंगळाचे. फोबोस आणि डेमोस. प्रश्न जर आला तर लक्षात घ्या मित्रांनो प्रश्न आहेत अशा स्वरूपाचे. तर या ठिकाणी हे 2 उपग्रह कोणाचे आहेत तर मंगळ. तर बघा आणि शनीचा हा उपग्रह आहे महत्त्वाचा कोणता टायटन. लक्षात असू द्या. त्याच्यानंतर तर मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजेच की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच परीक्षाभिमुख माहिती पाहण्यासाठी पाठीमागचे प्लेलिस्ट आपण पहा जेणेकरून नक्कीच फायदा होईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.